वर्धा जिल्ह्यात शेअर ट्रेनिंगच्या नावाखाली होत असलेल्या व वर्षाच्या सुरुवातीला उघडकीस आलेल्या कोट्यवधीच्या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये पोलिसांना मोठे यश हाती लागले आहे। या प्रकरणात मुख्य आरोपी अद्यापही फरार असले तरी वर्ध्यातील एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे। सदर कार्यवाहीमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून डॉक्टर असलेला तिचा पती देखील आरोपी आहे। नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कार्यवाही केली। डॉक्टर प्रीती निलेश राऊत अशी अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे। विराज सुहास पाटील, दहिसर, मुंबई हा या रॉकेटचा सूत्रधार आहे। कोलकाता ईडीने पाटील यांच्यावर PMLA अंतर्गत गुन्हा दाखल केला। ईडीने अटक केल्यापासून पाटील कोलकाता तुरुंगात आहेत। वर्धा येथील सूरज सावरकर यांच्या मदतीने त्याने नाईक अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली आहे। प्रीती आणि तिचा पती डॉक्टर निलेश यांच्यासोबत सुरेंद्र मधुकरराव सावरकर, सेलू वर्धा, प्रियंका खन्ना, जालंधर पंजाब, PR ट्रेडर्सचा प्रिन्स कुमार, MR ट्रेडर्सचा राकेश कुमार सिंग, TM ट्रेडर्सचा अमन ठाकूर, RK ट्रेडर्सचा राहुल कुमार अकेला व ठाण्यातील मिलन एंटरप्राइजेस तसेच कोलकात्यातील ग्रीन व्हॅली ॲग्रो यांचे प्रोप्रायटर या प्रकरणात आरोपी आहेत। या कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी याबाबत प्रशिक्षण देण्याची बतावणी करण्यात यायची। नागरिकांना जाळे तोडून 5 ते 15% नफ्याचे आमिष दाखवत ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सांगितले जायचे। डॉक्टर प्रीती व तिचा पती डॉक्टर निलेश यांनी वर्ध्यातील मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित केले होते व त्यानंतर त्यांच्या बोलण्याला फसवून लोकांनी गुंतवणूक केली होती। सावरकरांच्या सांगण्यावरून नागपुरातील व्यापारी विक्रम बजाज यांच्यासह अनेकांनी TP वेबसाईटवर ग्लोबल FX गुंतवणूक केली। आरोपींनी गुंतवणूकदारांना त्यांच्या डमी फॉर्मचा बँक खात्यात पैसे टाकण्यास सांगितले। सुरुवातीचा नफा मिळाल्यानंतर पीडितांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्यास सुरुवात केली। नंतर गुंतवणूकदारांनी संकेतस्थळावरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश मिळाले नाही। तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। या गुंतवणूकदारांची कोटींची फसवणूक झाली होती। तपासात हा आकडा कोटीवर गेला। बजाज यांच्या तक्रारीवरून आर्थिक शाखेने फसवणूक व IT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। डॉक्टर प्रीती वर्ध्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तेथून तिला ताब्यात घेतले। तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तिच्या चौकशीतून अनेक नवीन लिंक्स समोर येऊ शकतात। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।